नमस्कार, अक्षदाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। एका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचे आहे। त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, 2 मिरच्या घालायच्या आहेत, एक बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या देखील यामध्ये थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत। हे सगळं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 कप फ्रेश मटार घालायचं आहे। सध्या मटारचा सीजन आहे, त्यामुळे यामध्ये तुम्ही फ्रेश मटार घालू शकता किंवा नसेल तुमच्याकडे तर फ्रोझन मटार देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता। आता हे मटार आपल्याला यामध्ये परतून घ्यायचे आहेत, हे थोडेसे सॉफ्ट करून घ्यायचे आहेत। 3 ते 4 मिनिटे हे परतून घेतल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून हे अजून एक अर्धा मिनिट फक्त यामध्ये परतून घ्यायचं आणि याचा गॅस बंद करून हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। हे सगळं थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि हे पाणी न घालता असं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। हे या पद्धतीने मी इथे वाटून घेतलेलं आहे। आता हे मी बाजूला ठेवते। इथे मी मऊसूत अशी कणिक मळून घेतली आहे। यातला एक आपल्याला गोळा काढून घ्यायचा आणि पोळपाटाला थोडंसं गव्हाचं पीठ लावून हे लाटून घ्यायचं आहे। खूप जास्त मोठ्या साईजमध्ये लाटायचं नाही आहे, छोट्या साईजमध्ये हे लाटून घ्यायचं आहे पहिल्यांदा। याच्यावरती आता जे आपण मटारचं मिक्सरमध्ये स्टफिंग बनवून घेतलेलं आहे ते 2 चमचे घालायचं आणि हे व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं, जेणेकरून त्यामधून स्टफिंग बाहेर येणार नाही आणि वरती जी एक्स्ट्राची कणिक शिल्लक राहते ती मी काढून घेते। हे आता परत एकदा व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आणि हातावरती हे थोडंसं चपटं करून घ्यायचं, म्हणजे ते आतलं स्टफिंग आहे ते एकसारखं पसरलं जातं आणि याच्यावरती गव्हाचं पीठ लावून हे एकदम हलक्या हातांनी असं लाटून घ्यायचं आहे। हा पराठा आपल्याला थोडासा जाडसर लाटायचा आहे, एकदम चपातीसारखा पातळ लाटायचा नाही आहे। तर हा मी इथे लाटून घेतलाय, तुम्ही ते बघू शकताय। आता हा भाजण्यासाठी मी इथे पॅन गरम करून घेतलाय, याच्यावरती हा पराठा घालायचा आणि मीडियम टू हाय हीटवरती दोन्ही बाजूनी छान असं शेकून घ्यायचं आहे। याला मी तूप लावते कारण तुपामुळे या पराठ्याची चव खूप मस्त अशी येते। तुम्हाला तूप नसेल आवडत तर तेल किंवा बटर देखील तुम्ही याला लावू शकता। आता मस्त असं दोन्ही बाजूनी हे शेकून घ्यायचं आहे। तुम्ही जर या आपल्या रेसिपी बनवत असाल तर त्याचे फोटो काढून मला तुम्ही इंस्टाग्रामला पाठवू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। मस्त चमचमीत, चटपटीत आणि झटपट होणारा हा मटार पराठा तुम्ही देखील नक्की बनवून बघा। हा पराठा आता तयार आहे, हा तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता, मुलांना टिफिनमध्ये किंवा नाश्त्याला देऊ शकता। तर इथे आता तुम्ही बघू शकताय खूप मस्त असं त्याचं जे स्टफिंग आहे ते एकसारखं असं पसरलं आहे। वाटाणे घ्यायचे आहेत, यामध्येच आलं, लसूण आणि मिरची घालायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्ती करू शकता। थोडेसे ओले खोबऱ्याचे तुकडे घालायचे आहेत। हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे, लागलंच तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता। छान एकदम असं हे वाटून घ्यायचं आहे, थोडंसं जाडसर असं मी इथे वाटून घेतलं आहे। हे मी एका बाउलमध्ये काढून घेते आहे। यामध्येच आपल्याला एक बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे, पाव चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हिंग घालायचं आहे, पाव चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा मी यामध्ये घातला आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे। इथे मी 1 कप बेसन घातलं आहे, बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आणि आता यामध्ये पाणी घालून याचं सरसरीत असं बॅटर बनवायचं आहे। सुरुवातीला एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्स करत करत लागेल तसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। यामध्ये गुठळ्या राहता कामा नये। हे आपण इथे पाहताय एकदम छान असं एकदम व्यवस्थित असं हे बॅटर तयार झालं आहे। हे आता परफेक्ट असं तयार आहे। आता इथे मी एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये हे बॅटर पळीने ओतून घ्यायचं आहे आणि थोडंसं पसरवून घ्यायचं आहे। जास्ती पातळ बनवायचं नाही, नाहीतर हे पलटताना तुटू शकतं। हे थोडंसं पसरवून घेतल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम हीटवरती 4 ते 5 मिनिटे हे छान असं शिजवून घेतल्यानंतर मी याचं झाकण काढलं आहे आणि आता छान खालची बाजू खरपूस झाल्यानंतर याची मी बाजू पलटी करून घेतली आहे। मस्त खरपूस असं हे या बाजूने भाजलं गेलं आहे। दोन्ही बाजूनी एकसारखं असं भाजल्यानंतर हे मी काढून घेते आहे।
सकाळच्या घाईमध्ये किंवा मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी हे वाटाण्याचे भानोळे तयार आहेत. एकदम परफेक्ट हेल्दी रेसिपी आहे आणि चवीला देखील अप्रतिम अशी होते. ही फक्त दह्यासोबत देखील तुम्ही खाऊ शकता. खूप मस्त अशी लागते. तुम्ही देखील हे वाटाण्याचे भानोळे नक्की बनवून बघा. एका पॅनमध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि अर्धा चमचा आलं लसूण मिरचीची पेस्ट घालायची आहे आणि हे सगळं तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे. हे थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 कप फ्रोझन मटार घालायचे आहेत. जर तुमच्याकडे फ्रोझन मटार नसतील तर फ्रेश मटार तुम्ही थोडेसे शिजवून घेऊन यामध्ये घालू शकता. हे थोडेसे सॉफ्ट झाले की यामध्ये आपल्याला पालक घालायचं आहे. 2 कप स्वच्छ धुतलेला पालक यामध्ये घालायचा आणि थोडासा यामध्ये परतून घ्यायचं आहे. पालक सॉफ्ट होईपर्यंत हाय फ्लेमवरती हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. पालक लगेच सॉफ्ट होतो. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या देखील घालू शकता. पालक शिजत असताना याला थोडंसं पाणी सुटेल तर हे पाणी आपल्याला पूर्ण यामध्ये आटवून घ्यायचं आहे. त्यासाठी गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे. आता यातलं तुम्ही बघू शकता पाणी थोडंसं कमी झाल्यानंतर यामध्ये 1 कप कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर जास्त वेळ यामध्ये परतायची नाही आहे. सगळ्यात शेवटी यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर थोडीशी परतून घेऊन याचा गॅस बंद करायचा आणि हे पूर्ण थंड झाल्यानंतर मग हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि हे एकदम छान स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे. हे या पद्धतीने. यामध्ये मी पाणी घातलेलं नाही आहे अजिबात. आता ही पेस्ट मी एका बाउलमध्ये काढून घेते आहे. यामध्ये आपल्याला 2 उकडलेले बटाटे किसून घ्यायचे आहेत किंवा मॅश करून देखील तुम्ही यामध्ये घालू शकता. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. अगोदर आपण आलं लसूण मिरचीची पेस्ट देखील घातलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता एकदम छान सगळं आता हे व्यवस्थित असं मिक्स झालं आहे. यामध्ये 2 मोठे चमचे बेसन घालायचं आहे आणि हे व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण थोडंसं सैलसर असंच असतं. हे सगळं मिक्स झाल्यानंतर यातलं आपल्याला थोडंसं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि हातावरती याला गोल शेप द्यायचा आणि नंतर याला चपटा शेप देऊन याचे आपल्याला कबाब बनवून घ्यायचे आहेत. आता हे कबाब आपल्याला रव्यामध्ये कोट करायचे आहेत. इथे मी जाड रवा घेतला आहे. तुमच्याकडे ब्रेड क्रम्स असतील तर ते देखील तुम्ही याला लावून घेऊ शकता. पण सगळ्यांच्याकडेच ब्रेड क्रम्स नसतात म्हणून हे मी रव्यामध्ये कोट करून घेतलं आहे. आता इथे मी एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. यामध्ये आपल्याला हे कबाब घालून घ्यायचे आहेत आणि मस्त असे मीडियम हीटवरती दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायचे आहेत. खालच्या बाजूने हे मस्त असे फ्राय झालेत. आता याची बाजू पलटी करून या बाजूने देखील हे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर हे तुम्ही शॅलो फ्राय पण किंवा डीप फ्राय पण करून घेऊ शकता. मस्त आणि चमचमीत हेल्दी असे हे हराभरा कबाब तुम्ही देखील नक्की बनवून बघा. इथे आता तुम्ही बघू शकता याला मस्त असा कलर आलाय. हे मी आता काढून घेतेय. त्यासाठी इथे मी एक मोठा बाउल फ्रेश मटार घेतलेले आहेत. हे पहिल्यांदा आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत. यामध्येच 2 बारीक कट केलेल्या मिरच्या आणि थोडंसं आलं घालायचं आहे. 1/2 वाटी पाणी घालून याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. ही अशा पद्धतीने मी इथे याची पेस्ट बनवून घेतली आहे. ही मी एका बाउलमध्ये काढून घेते आहे. यामध्येच मी एक मोठा बाउल रवा घालते. जेवढा आपण मटार घेतला आहे तेवढाच रवा आणि तेवढंच आपल्याला दही घालायचं आहे. यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढा मटार तेवढाच रवा आणि तेवढंच दही घालून मिक्स केल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवून एक 10 मिनिटे आपल्याला हे असंच ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर याचं झाकण काढायचं आणि हे रवा असल्यामुळे थोडंसं त्यामध्ये पाणी सोक झालेलं असेल. हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं. यामध्ये 1/2 वाटी पाणी घालायचं आणि याची व्यवस्थित अशी कन्सिस्टन्सी याची बनवून घ्यायची आहे. हे सगळं छान असं मिक्स झाल्यानंतर हे आता तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीची आपल्याला याची कन्सिस्टन्सी हवी आहे. एका तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घ्यायचं. तेल गरम झाले की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि कढीपत्ता घालून हा तडका आपल्याला या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि हे परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी इडलीच्या प्लेट्स घेतलेल्या आहेत. याला आपल्याला पहिल्यांदा तेल लावून घ्यायचं आहे. चमच्याने किंवा ब्रशने तुम्ही याला तेल लावून घेऊ शकता. आणि आता हे जे मिश्रण आहे याच्यामध्ये आपल्याला इनोचं हे 1 पॅकेट घालायचं आहे. हे इनो घातल्यानंतर याच्यावरती 1 चमचा पाणी घालायचं आणि हे परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे इनो मिक्स केल्यानंतर लगेच आपल्याला हे मिश्रण
या इडलीच्या प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आहे. एका बाजूला मी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे. यामध्ये आपल्याला या प्लेट्स ठेवून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून हे एक 10 ते 15 मिनिटे हे स्टीम करून घ्यायचं आहे मीडियम हीटवरती. 10 ते 12 मिनटानंतर याचं झाकण काढायचं. तर इथे तुम्ही बघू शकताय एकदम मस्त अशी फुगली आहे इडली. यामध्ये चाकू घालून बघायचा, जर चाकू क्लीन येत असेल तर ही इडली एकदम छान अशी शिजली गेली. या प्लेट्स आता आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत. प्लेट्स थंड झाल्यानंतरच मग चमच्याच्या मदतीने ही इडली आपल्याला त्याच्या कडा सोडवून घ्यायच्या आणि ही इडली काढून घ्यायची. तर खूप मस्त एकदम इझिली अशी इडली निघते. मऊ लुसलुशीत आणि एकदम जाळीदार अशी इडली बनते. झटपट मस्त हेल्दी असा नाश्ता तुम्ही देखील नक्की बनवून बघा. इथे मी 1 कप फ्रेश मटार घेतलेत. हे मी सगळे या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते. हे मटार आपल्याला एकदम जाडसर असे पाणी न घालता हे अशा पद्धतीने वाटून घ्यायचे आहेत. इथे मी एक कढई गरम करून घेतली आहे. यामध्ये 1 ते 1.5 चमचा तूप घालायचं आहे. तूप गरम झालं की यामध्ये जो आपण फ्रेश मटार जाडसर असा वाटून घेतला आहे हा यामध्ये घालायचा आहे आणि मीडियम हीटवरती एक 3 ते 4 मिनिटे यामध्ये परतून घ्यायचं आहे. मटार यामध्ये परतून घेतल्यामुळे त्याचा जो उग्र फ्लेवर असतो तो निघून जातो. 3 ते 4 मिनिटे हे परतून घेतल्यानंतर यामध्ये 1 ग्लास दूध घालायचं आहे. दूध घातल्यानंतर परत एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी याची फ्लेम हाय ठेवते आहे. हाय फ्लेम ठेवून याला एक उकळी येईपर्यंत याची वाट बघायची आहे. याला आता उकळी आली आहे. आता गॅस मी याचा लो हीटवरती करते आहे. आता हा मटार आपल्याला छान असा सॉफ्ट होईपर्यंत 10 ते 12 मिनिटे यामध्ये लो हीटवरती शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यावरती झाकण पण ठेवून हे शिजवून घेऊ शकता. 10 मिनिटे झाली आहेत. यातला मटार आता एकदम व्यवस्थित असा शिजलाय, छान असा सॉफ्ट झालाय आणि तुम्ही इथे बघू शकताय मटारमुळे याला छान असा दाटसरपणा आलाय. यामध्ये आता मी 2.5 चमचे मिल्क पावडर घालते. मिल्क पावडर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही या ठिकाणी खवा पण घालू शकता. तर हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे. मिल्क पावडर यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. मिल्क पावडरमुळे याला खूप मस्त अशी चव येते. आता यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालते आणि ही साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे फक्त अजून 2 ते 3 मिनिटे यामध्ये ठेवायचं आहे. आता हे परत एकदा मी व्यवस्थित असं हे मिक्स करून घेते. 2 ते 3 मिनिटानंतर साखर विरघळली की पाव चमचा वेलची पावडर घालायची आणि बारीक कट केलेले काजू बदामचे काप घालून हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी आता याचा गॅस बंद करते. अशी ही आपली फ्रेश मटारची म्हणजेच वाटाण्याची मस्त चविष्ट अशी खीर तयार आहे. तुम्ही देखील ही नक्की बनवून बघा. चवीला अप्रतिम अशी लागते. सध्या मटारचं सीझन सुरू आहे तर आज आपण फक्त मटारपासून होणाऱ्या 5 रेसिपी बघितल्या. यातली तुम्हाला कुठली रेसिपी सगळ्यात जास्त आवडली मला कमेंट करून नक्की सांगा. यातली एकही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.